आपलं लग्न ठरायच्या आधी आपण मित्र म्हणून भेटू शकतो ना। इन केस मला जर तुझ्याशी काही शेअर करायचं असेल तर ते तरी शेअर करू शकतो की नाही? हे आता मी काय करू म्हणजे तू माफ करशील मला? तू काहीच करू नकोस, कारण मी तुला माफ करणारच नाही। आई बाबांशी असं खोटं बोलून, होणाऱ्या बायकोशी खोटं बोलून नाही रे समीर। काही झालं ना मी ज्योतिषीच लग्न करणार। तुझ्या या प्रेमासाठीच्या या खोट्या नावेत मी स्वार होतो। चल यांनी ना मला त्यांच्या स्वतःच्या हाताने काय जेवण काय ग्रेट, भाऊजीने तुला स्वतःच्या हाताने जेवण बनवलं। ज्योतीचा वाढदिवस आहे ना, तो दणक्यात साजरा करूया असं यांचं म्हणणं आहे। तो म्हणजे ते म्हणत होते की आपण घर सजवूया, मोठा केक आणूया, तिला नवीन नवीन कपडे आणूया। मग मी पण आणते तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट। लग्नासाठी पैसे जमवताना तुमची होणारी धावाधाव मी बघतेय। मला काहीही नको। तू किती नाही म्हणालीस तरी तुझा वाढदिवस साजरा होणार म्हणजे होणार। वाढदिवस साजरा करायचा नाही असं मी म्हणत नाहीये, मग फक्त वाढदिवसाला खर्च करू नका इतकंच म्हणते। गुड मॉर्निंग आई। गुड मॉर्निंग। झाली अंघोळ? हो। ब्रेडला बटर लावून ठेवलंय, दूध जरा गरम आहे, सावकाश पी। बरं आई, बाबा ऑफिसला गेले का? हो, सकाळीच बरोबर 9:30 वाजता। बरं, मी पण थोड्या वेळी निघणार आहे आणि आज रात्री यायला उशीर होणार आहे, कळलं मला। बरं समीर, मी काय म्हणते, बोल ना। तूही तुझ्या बाबांसारखा एखादा जॉब केलास तर? नाही म्हणजे हे मला काल सांगत होते की तू तसा विचार करतोयस। करणार आहेस का तू जॉब? समीर अरे मी काय विचारतेय? आपण या विषयावर पुन्हा बोलूयात का? ठीक आहे। मला येते इस्टेटच्या वादावरून एका 22 वर्ष वयाच्या तरुणाने आपल्या आजोबाला गळफास लावून ठार मारले। अरे बाप रे, ही आजकालची तरुण पिढी काय बरोबर नाही। मला पण नातवापासून सावध राहिलं पाहिजे। जाऊ द्या, अशा बातम्या काय वाचायच्या। एका अविवाहित तरुणीने हुंड्यावरून एका सासऱ्याला जिवंत मारले। अरे बापरे, जाऊ दे, अशा बातम्या काय वाचायच्या। आजोबा कशाला? कोणत्या मुलीचा आवाज आला वाटतो? कोण आहे? आजोबा, मी मोनिका। अरे
मोनिका तू ये बस, पण मंजित नाही. का? कुठे गेला मंजित? तू काय मला सांगून जातो? थांबा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. आजोबा तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. सुनेने ससल्याला जिवंत झाले. अरे बापरे, हे कसं? आजोबा हे घ्या पाणी. मोनिका, मी तुला एक गोष्ट विचारू? विचारा ना. एखाद्या मुलीला उंदरासाठी त्रास होत असेल तर तिने काय केलं पाहिजे? अहो आजोबा, पण कोण त्रास देत असेल? समजा ससल्याने त्रास दिला तर? तर तशा सासऱ्याला ना जिवंत जाळलं पाहिजे. अरे बापरे, ते म्हणजे सांभाळे या मोनिकाला, सांभाळे. आजोबा, आजोबा, आजोबांना काय झालं? आजोबा, ए ताई, कधी काय येणार भाऊजी? बघ ना, सगळं जेवण तयार झालंय. खूप भूक लागलीये ग मला. अगं मग तू जेव की, मी आहे की त्यांच्या सोबतीला. ए नाही, आज मला तुझ्या बरोबर जेवायचंय. किती दिवसांनी तुला एवढ्या आनंदात बघते मी. हा, पण जर तुला वाटत असेल ना की मी लवकर जेवून इथून पळ काढावा, तर मग ठीक आहे. गप ग, काय बी नग बोलू. शर्मिले, माझ्या प्रत्येक दुःखाच्या टायमाला तू माझ्या संग होती, आणि आता अशा या आनंदाच्या टायमाला तुला पळायला सांगेन होय ग. आपलं काय काय बहिणी बहिणींची काय चर्चा चालली आहे? भाऊजी आलात? ताई अगदी आतुरतेने वाट बघत होती बघा तुमची. अरे वा, काय विशेष? तिने तुमच्यासाठी खास शेवयांची खीर बनवली आहे, अगदी गोड गोड. शेवयांची खीर का? मी काय म्हणते, लगेच बसता का जेवाया? म्हणजे शर्मिलेला लई भूक लागली म्हणून म्हणलं. अगं हो हो, पण स्वाती, आज 3 नाही बरं का, 4 ताटांमध्ये जेवण वाढ. 4 ताट का? तो राहुल आहे ना, तो आजपासून इथंच राहणार आहे. किती दिवस? काय माहित नाही. अहो पण अगं हो हो. हे राहुल, अरे ये. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. ताई, मी नंतर जेवते. शर्मिले, तुला भूक लागली होती ना? लागली होती ना, पण आता भूक मेलीये माझी. अगं अगं ऐक तरी शर्मी. शर्मिला, राहुल तू हात धुवून घे. शर्मिला न जेवता का निघून गेली? म्हणजे बाहेरचा माणूस घरी आल्यानंतर कसं वागायचं तुम्हाला कळत नाही का? चल जेवण वाढून घे पटकन.
अगं असं काय करतेस? मम्मा, हा माणूस मला फोन करत नाही, साधं माझं तोंड सुद्धा बघत नाही. मात्र ताईला याचे फोन येतात, SMS येतात. त्याचा काय अर्थ समजू मी? हे बघ प्रतीक, मला तुझ्याशी बोलायचं नाही, तेव्हा फोन करत जाऊ नकोस. प्रिया प्रिया माझा स्विच ऑफच करते. प्रिया, अगं फोन वाजतोय, फोन घे ना. हॅलो. हॅलो हॅलो. लोकांना ना उद्योगच नसतो. आता फोन केला तर बोलायचं ना, उगाच दुसऱ्याला त्रास. हॅलो, किती वेळा सांगितलंय मला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून. प्रिया 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 माझा ऐकून घे. हे बघ, मला फोन ठेवू नकोस प्लीज प्लीज. मला तुझी एकदा क्षमा मागायची प्रिया, प्लीज. हे बघ, मला एक संधी दे तू. ठीक आहे, रागाव. जेवढं रागावायचंय तेवढं रागावून घे. एकदा तुला घरी आणली ना, मग
पण प्रियाने तुझ्याबद्दल जे सांगितले ते पप्पा मला त्या सगळ्या गोष्टींबद्दल तिची माफी मागायची. प्रिया, पप्पा, आपल्या घाणेरड्या विचाराच्या माणसाला मी माफ करावं असं वाटतं तुम्हाला? लहान बहिणीशी लग्न करून तिच्या मोठ्या बहिणीवर नजर ठेवणाऱ्या माणसाला कसं माफ करू मी? प्रिया मी खरंच चुकलोय, मला माहिती आहे. हे बघ, आपल्या लग्नाआधी मी माधुरीशी लग्न करण्याचा चंग बांधला होता. पण आपलं लग्न झाल्यानंतर मी तिच्याकडे कधीही त्या नजरेनं पाहिलेलं नाही. खोटं, ताप खोटं. किती खोटं बोलणार आहेस प्रतीक? पप्पा, लग्नानंतरही माधुरीताईबद्दल प्रिया, शांत. नम्रता, प्रियाला घेऊन आज जा. किती उशीर समीर. हे काय आई, तू अजून जागीच? तुझी वाट बघत होते. बरं, बाहेरून हादडून आलायस की जेवणार आहेस घरी? आई खरं सांगू? खरंच सांग. अगं, एका मित्राने जेवणासाठी मला जबरदस्त. कळलं मला नाही जेवणार आहेस ते. सकाळी उठून परत सगळं जेवण त्या भिकाऱ्याला नेऊन द्यायला पाहिजे. आई अगं, चिडतेस कशाला? अरे मग चिडू नये तर काय करू? रोज रोज किती उशीर करतोस तू घरी यायला? आई अगं, कामं असतात रात्रीची. हे बघ, माझं काम म्हणजे काय बाबांचं ऑफिस नाहीये. 9 वाजता घरातून निघायचं, 6:30 वाजता बॅग घेतली की घरी यायचं. अरे मग हे संध्याकाळी घरी लवकर परत येणं चांगलं की हे असं रात्री अपरात्री दरवाजा ठोठावणं चांगलं? आई, तुला एवढा त्रास होतोय तर कशाला जागतेस ग माझ्यासाठी? मला लॅचची चावी देऊन ठेव ना, म्हणजे मग. अरे मला नाही त्रास होत रे राजा, पण तुला त्रास होईल या जाणीवेने मला त्रास होतो. आई, किती काळजी करतेस ग माझी. मग एकुलता एक मुलगा आहेस माझा, काळजी नको करायला? आई, मी बाहेरून जेवून आलोय. मला भूक नाही तरी सुद्धा तू केलेलं जेवण मी जेवणार आहे. बघ हा, अपचन होईल. चालेल, मला तरी सुद्धा जेवणार आहे. बरं ठीक आहे, मी पानं वाढायला घेते. तू हो पुढे, मी आलोच फ्रेश होत. प्रिया, तो प्रतीक तुला खूप त्रास देतो का ग? का झालं म्हणजे? कोणी सांगितलं? प्रतीकने तुला चिठ्ठी लिहिली होती का? सागर, बाळा, तुझ्यावर कोणीही रागावलेलं नाहीये आणि रागावणारही नाहीये. डोंट वरी. बालवयाची पहाट तिला आनंद